बऱ्याचदा साड्यांची ज्यावेळेस आपण पदर वगैरे कट करतो, म्हणजे ब्लाऊज पीस वगैरे कट करतो, त्यावेळेस आपण ब्लाऊज पीस कसं कट करतो, जर का आपल्या मदतीला कोणी असेल तर आपण काय करतो, या ठिकाणचं एक टोक आणि दुसऱ्या ठिकाणचं एक टोक असं समोरासमोर पकडतो आणि कट करतो. आणि जर का कोण आपल्याबरोबर नसेल तर आपण काय करतो, अशा पद्धतीने हा कपडा वगैरे पसरवतो. जसं की आता मी पसरून घेतलेला आहे. तसंच तुम्ही देखील करता आणि काय करता, इथून सुरुवात करता कटिंग करायला ते लास्टपर्यंत आपण कटिंग करतो. बरोबर, असा पूर्ण पीस वगैरे आपण अंतरून घेतो आणि कटिंग करतो. तर आज मी तुम्हाला काय सांगणार आहे, मी ज्या पद्धतीने कटिंग करते त्या पद्धतीने दाखवणार आहे. अगदी सोपी पद्धत आहे. तर या ठिकाणी काय करायचं आहे, तुम्हाला हा जो पीस आहे तो फोल्ड करायचा आहे. आता तो फोल्ड कसा करायचा हे दाखवते. अशा पद्धतीने मी हा फोल्ड करून घेतला. या ठिकाणी बघू शकता फोल्ड म्हणजे काय केलं आहे, हा एकावरती एक या ठिकाणी बघू शकता, असा पदर टाकून घेतला आहे मी. हा आपला पूर्णपणे असा मी अंथरून घेतला आहे, म्हणजे दुमडून घेतला आहे हा अशा पद्धतीने. म्हणजे जो पदर पूर्णपणे जो आहे ना, असा म्हणजे आपण पूर्ण असा पदर पसरत होतो ना आपण, त्यातून पसरत असा फोल्डिंग करून घेतला आहे मी. हा असा फोल्ड करून घ्यायचा आणि मग डायरेक्ट कैचीतून कट करायची. म्हणजे कसं आहे ना, आपल्याला लांबपर्यंत जसा हात पसरत वगैरे जावं लागणार नाही. असं व्यवस्थित कटिंग करत गेलं की होऊन जाणार आहे. तर मी तुम्हाला कट करून दाखवते. अशा पद्धतीने तुम्हाला हा बघा, या ठिकाणी अशी कैची पकडली की अशी की सरळ हा कट करत जायचं आहे तुम्हाला. बघा, अशा पद्धतीने मी तो कट करून घेतलेला आहे. एका लाईनमध्ये कट करून घेतलेला आहे. म्हणजे कसं मी तो फोल्ड करून कसं दाखवला बघा, ह्या ठिकाणी हा पूर्ण असा पदर, हे बघा असं, म्हणजे आपल्याला लांबपर्यंत हात वगैरे पसरावा लागत नाही. एवढंच झाला का नाही कट ब्लाऊज. म्हणजे काय केलं मी, असं एकावरती एक फोल्ड केला, तुम्हाला दाखवते. हा असा एकावरती एक व्यवस्थित असा फोल्ड करून घेतला होता पदर आणि डायरेक्ट कैची मारली. म्हणजे झालं कसं ना, असं लांबपर्यंत पसरून आपल्याला टाकायला लागलं नाही आणि एकावरती एक फोल्ड केलं, मग बरोबर एकसारखं कट झालं ते. हा ब्लाऊज पीस आपला कट करून तयार आहे. एकदम मेन म्हणजे तो कसा व्यवस्थित सरळ कापला जातो, वाकडं तिकडं कापला जात नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण साडीला ज्यावेळेस पिकोफॉल वगैरे करायला जातो त्यावेळेस देखील आपल्याला एक्स्ट्रा साडी कट करावी लागत नाही, पण व्यवस्थित एका लाईनमध्ये कट होते.